बघा नेक्स्ट एक चॅलेंजिंग क्वेश्चन आहे बघा. असे लिहा x रेस टू 2002 प्लस 10x रेस टू 2001 अपॉन 10x रेस टू 2000 इज इक्वल टू 957.9 and solve the equation. आपल्याला हे सॉल्व्ह करून दाखवायचं आहे. आपण म्हणजे एवढ्या मोठ्या नंबर बघितल्यानंतर आपल्याला वाटलं हे आपल्याला खूप अवघड वाटेल, पण जर तुम्ही सोडवत राहिलात ना तर खूप इझी आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होते बघा तशा प्रकारे. बघा पहिली स्टेप बघा, हे अपॉन 10 आहे का, हे 10 आहे ना, मग हे 10 बघा अपॉन आहे तिकडे घेऊन पहिला मल्टिप्लाय करून घेतला. बघा बाकी स्टेप आहे तशी दिली बघा. हे आहे तसं बघा, हे आहे तसं लिहिलं. इथे 10 फक्त इकडे घेतला, मग राहिलं x रेस टू 2000. पहिली स्टेप काय प्रॉब्लेम नसा, फक्त अपॉन 10 होते ना तिकडे घेतल्यावर मल्टिप्लाय झाले. मग 10 ने मल्टिप्लाय केल्यावर आपोआप इथला पॉईंट जाणार ना, काही काय एवढं येणार ना, मग एक घर सोडून पॉईंट येणार, म्हणजे इथे पॉईंट येईल. म्हणजे किती आलं 9579 आलं. आता व्यवस्थित लक्ष द्या काय केलं. तुम्हाला माहितीये हा जो अपॉन आहे याला पण अपॉन आहे आणि याला पण अपॉन आहे, म्हणून आपण सेपरेट करूया. बघा x रेस टू 2000 अपॉन x रेस टू 2002 अपॉन x रेस टू 2000 मध्ये साइन प्लस आहे. 10x रेस टू 2001 अपॉन x रेस टू 2000 इज इक्वल टू 9579. कळलं काय केलं. हा जो अपॉन आहे ना याला पण अपॉन आहे आणि याला पण अपॉन आहे, सेपरेट करून फक्त लिहायचं आहे. इथेपर्यंत काही वाटत नाही मला प्रॉब्लेम तुम्हाला असेल. यालाही अपॉन घ्या, यालाही अपॉन घ्या. आता ऐका व्यवस्थित, यालाही अपॉन आहे. इथे बघा इथे पण x आहे, इथे पण x आहे, इथे x आहे, इथे पण x आहे. आपल्याला हे अपॉन आहे ना, अपॉन म्हणजे डिवाइड असतो. मी तुम्हाला हे असं प्रॉब्लेम येईल म्हणून डिवाइड करून दाखवतो. हे अपॉन आहे म्हणजे यांच्यामध्ये कुठला साइन असतो, डिवाइड. आणि तुम्हाला इंडायसेसचा फॉर्म्युला झालाय का, a रेस टू m डिवाइड बाय a रेस टू n इज इक्वल टू a रेस टू m मायनस n. जर बाजू बेस सेम असेल तर हा जो इंडेक्स आहे या इंडेक्सची सबट्रॅक्शन करायला लागते, m मायनस n. सेम तसं बघा x तसंच राहील, या दोघांची सबट्रॅक्शन होणार. 2000 मधून 2002 मधून 2000 मायनस केले तर बघा x स्क्वेअर प्लस इथे आपण काय केलंय 10 ला सेपरेटच घेतलं बघा, 10 इंटू घेतलं बघा. म्हणजे लक्षात येईल तुमच्या x रेस टू 2000 x रेस टू 2001 x रेस टू 2000. हा 10 तसाच येईल, फक्त या 2001 मधून हे 2000 मायनस केले तर फक्त किती आला 1. हा 10 तसाच ठेवा म्हणून याला सेपरेट दाखवतो. इथे लक्षात येईल का, इथे बघा इथे पण बेस x आहे, इथे पण x आहे, तो 1 टाइम लिहायचा आणि यांची फक्त काय करायची सबट्रॅक्शन करायची. परत एकदा ऐका, पुन्हा एकदा ऐका. हे अपॉन 10 होते, इकडे घेतलं मल्टिप्लाय झालं. फर्स्ट स्टेप कळली. सेकंड स्टेप मध्ये काय केलं बघा, हा जो आहे ना याला पण अपॉन घ्यायचा, याला पण अपॉन घ्यायचा. आता अपॉन म्हणजे ते डिवाइड, म्हणजे अपॉन म्हणजे इथे डिवाइड घेतलं, इथे पण डिवाइड घेतलं. फक्त 10x होतं ना, 10 ला सेपरेट केलं बघा, इंटू x रेस टू 2001 डिवाइड बाय x रेस टू 2000. तुम्हाला माहिती पाहिजे जेव्हा बेस सेम असतो आणि डिवाइड असतो तेव्हा इंडेक्सची सबट्रॅक्शन करतात. हा फॉर्म्युला आहे, a रेस टू m डिवाइड बाय a रेस टू n इज इक्वल टू a रेस टू m मायनस n. म्हणजे या दोघांची सबट्रॅक्शन करायची. 2000 मधून 2 मधून 2000 मायनस केले तर बघा x स्क्वेअर राहील प्लस हा 10 तसाच दिला पहिल्यांदा, हा 10 इथला लिहिला. आता याचा मला सांगा बेस दोन्ही सेम आहे बघा, x आणि x आहे, या दोघांची सबट्रॅक्शन करायची. 2001 मधून 2000 मायनस केलं x रेस टू 1 इज इक्वल टू 9570. हे प्लस आहे त्याला इकडे घेतलं, मायनस झालं, रेस टू 1 लिहायची गरज नाही, इज इक्वल टू 0. फक्त एक लक्षात घ्या, हा जो नंबर आहे याचे असे फॅक्टर्स पाडायचे आहे की ज्यांची सबट्रॅक्शन बाजू 10 यायला पाहिजे. आणि हाच फक्त अवघड टॉपिक आहे, कारण खूप मोठा नंबर आहे आणि याला बाजू कुणी जर तुम्ही फॅक्टर्स पाडायला लागला गेला तर बघा युनिट बघा ह्या सगळ्यांची ऍडिशन केली ना तर 30 येतं. म्हणून याला बाजू 3 ने डिवाइड केलं, 3 ने डिवाइड केलं एवढं आलं 30, 3193.
पण एक लक्षात घ्या, ह्या नंबरला आपण बघायचं 2 ने डिवाइड होत नाही, 3 नाही, 7 नाही, 11 नाही, 13 नाही, 17 ने पण डिवाइड होत नाही बाबा, 23 ने पण येत नाही, 29 ने पण डिवाइड होत नाही, फक्त 31 ने डिवाइड होतं. म्हणजे तुम्हाला हे चेक करावं लागेल कोण डिवाइड होणार. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31 एवढ्या नंबरने कुणी डिवाइड होतो का चेक करावं लागणार. हे बघा 2 ने तर डिवाइड पॉसिबल नाही आहे, कारण युनिट प्लेसला 2 नाहीच आहे. 0, 2, 3, 4, 6, 8 असेल तर 2 ने डिवाइड होणार, ते तर पॉसिबल नाही. 5 ने पण पॉसिबल नाही का, युनिट प्लेसला 0 किंवा 5 नाही. 3 ने पण डिवाइड होत नाही, कारण मला सांगा यांचं जर ऍडिशन केली यांची 16 येते, म्हणजे 3 ने डिवाइड होत नाही. पण बाकीच्या मात्र तुम्हाला रफ पेजवर चेक करावं लागेल. 7 ने डिवाइड होतो का, 11, 13, 17, 19, 23, 20 या सगळ्या प्राईम नंबर्स आहे, कारण प्राईम फॅक्टर्स पाडायचे. पण डायरेक्ट फक्त 31 नेच डिवाइड होतो. आणि काय होतं, आपण काय करतो, कन्फ्युज होतो, कारण एवढा मोठा नंबर आहे, इथे फक्त 31 ने डिवाइड केल्यानंतर. आणि आपण काय करा, चुकून काय करतो माहिती आहे का, इथे बघा बरेच जण डिवाइड करताना असं करतो. एक लक्षात यायला पाहिजे बानो, 31 1 जा 31, 0 राहिलं का, खाली 9 घेणार बघा. 31 ने 9 ला डिवाइड होत नाही, म्हणून 0 ने डिवाइड करायचं आणि मग 3 येणार. 31 3 जा 93, म्हणून 103. आणि 103 ला कोणीच डिवाइड होत नाही, म्हणून 103 1 जा 103. बघा ह्या दोघांचा मल्टिप्लाय केला तर 93 येतं, आणि ह्या दोघांची सबट्रॅक्शन केली तर 10 येते. यासाठी तुम्हाला स्वतः थोडं डोकं वापरावं लागणार, कारण हे चॅलेंजिंग क्वेश्चन आहे, त्यामुळे थोडा तरी तुम्हाला डोकं वापरावं लागणार. आता काही मोठा प्रॉब्लेम नाही, याचे फॅक्टर्स पडले, हे साईड मोठ्या नंबर आहे, याच्यामध्ये कॉमन फॅक्टर्स पडले. x ची व्हॅल्यू 93, x ची व्हॅल्यू -100. सोल्युशन दोन्ही पण असणार. x इज इक्वल, तुम्ही होतं असं एवढ्या लिहिलं तरी पुरेसं आहे. x इज इक्वल 93 किंवा x इज इक्वल टू व्हॅल्यू किती आलं मला -100. एक लक्षात आलं का तुमच्या इथे खूप अवघड नाही, आपल्याला वाटतं ना खूप वाटतं अवघड आहे, प्रॅक्टिस असेल तर सोपं आहे. ओके.